लक्षात घ्या. वेलॉसिटी टॉपिक झाला आपला. वेलॉसिटी पण झालेला आहे. वेलॉसिटीचे डिफरंट टाइप्स झालेला आहे. जर म्हटलं वेलॉसिटी, जर म्हटलं रफली वेलॉसिटी, तर वेलॉसिटीचा बेसिक फॉर्म्युला कुठला आहे? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. माहिती आहे ना? वेलॉसिटी याचा बेसिक फॉर्म्युला आहे डिस्प्लेसमेंट अपॉन मध्ये टाइम. बर, आता ज्या प्रकारे बारे डिस्प्लेसमेंट तुम्ही पाहिलं असेल, ज्याने डिस्प्लेसमेंट पाहिलं असेल, त्याचे लेक्चर वगैरे जे पाहिलं असेल ते त्यांना माहित असेल डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह असू शकते, ते निगेटिव्ह असू शकते किंवा झिरो असू शकते. बरोबर आहे कारण? सो जर डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह असू शकते किंवा निगेटिव्ह असू शकते किंवा झिरो असू शकते. पण जर असं जर असेल की डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह तर वेलोसिटी काय बनणार आहे? पॉझिटिव्ह. कारण डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह तर वेलोसिटी पॉझिटिव्ह. जर डिस्प्लेसमेंट निगेटिव्ह तर वेलोसिटी निगेटिव्ह. आणि जर समजा डिस्प्लेसमेंट झिरो, वेलोसिटी काय झिरो. तिन्ही पॉसिबिलिटी. हां, वेलोसिटी पॉझिटिव्ह शकते, वेलोसिटी निगेटिव्ह शकते, वेलोसिटी झिरो शकते. ओके, डिपेंड अपॉन द डिस्प्लेसमेंट. डिपेंड आहे कशावरती? डिस्प्लेसमेंट. क्लियर आहे ना? बरं, आता डिस्प्लेसमेंट म्हणा त्याचा आणखी फॉर्म्युला, वेलोसिटीचा आणखी फॉर्म्युला होता. वेलोसिटीचा आणखी फॉर्म्युला होता. पारे हा होता काढला. आठवतो का? पारे वेलोसिटी इक्वल टू चेंज इन पोझिशन. चेंज इन पोझिशन हा पण होता. काही आठवते का कोणाला? वेलोसिटीचा याचा हा एक फॉर्म्युला होता चेंज इन पोझिशन अपॉन चेंज इन टाइम. हा पण एक फॉर्म्युला होता चेंज इन टाइम. ठीक आहे. मग मला शिका वेलोसिटीचा हा दुसरा फॉर्म्युला चेंज इन पोझिशन. मी पोझिशन मधली चेंज, कारण ऑब्जेक्ट सध्या ही पोझिशन आहे, नंतर समजा कन्सिडर पोझिशन चेंज झाले तो चेंज इन पोझिशन. बरोबर आहे. तर चेंज इन पोझिशन हे पण पॉझिटिव्ह पॉसिबल आहे, हे पण निगेटिव्ह पॉसिबल आहे, हे पण झिरो पॉसिबल आहे. बरं, सध्या बरं समजा कन्सिडर करा आपण पोझिशन जर दाखवायची असेल तर आपण यूज करतो फ्रेम ऑफ रेफरन्सचा. हे क्लिअर आहे. जर दाखवायची आहे पोझिशन तर आपण यूज करणार आहे फ्रेम ऑफ रेफरन्सचा. क्लिअर. आता फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये काय असते? समजा एक्स एक्सिस, एक वाय एक्सिस, एक ओरिजिन. बरोबर आहे. एक्स एक्सिस, वाय एक्सिस आणि समजा ओरिजिन, एक क्लॉक पण असणार आहे. बरं, ही जी फ्रेम ऑफ रेफरन्स. आणि जर मला दाखवायचे पोझिशन दाखवायचे, पोझिशन दाखवायचे समजा कन्सिडर करा की हा जो एक्स एक्सिस आहे याने दाखवायचं टाइम. एक्स ने काय दाखवायचं आहे? टाइम दाखवायचं आहे. ठीक आहे, एक्स एक्सिस पण दाखवायचं आहे टाइम. आपण ग्राफ दाखवतो, आपण ग्राफवर दाखवू शकतो. आपण एक्स ने कधी टाइम घेतो, कधी काय समजा काही व्हॅल्यू काय घेतो असतो. बरं, एक्स ने टाइम घेतला, टाइमचा बरं टाइमची स्केल 1 सेकंद, 2 सेकंद, 3 सेकंद, 4 सेकंद अशी आपण स्केल घेतो आपण ग्राफ करताना. मागच्या तुमच्याकडे समजा 10वीच्या वर्षी हो, तर 10वीमध्ये तुम्ही जो ग्राफ पाहिला होता, ग्राफ मध्ये आपण काय करतो? एक्स ची स्केल घेतो, वाय ची स्केल घेतो. एक्स समजा इथं काय स्केल घेतली? टाइमची. एक्स स्केल घेतली आपण टाइम घेतली, टाइम कशामध्ये? सेकंद मध्ये. आणि वाय ने घेतली पोझिशन, वाय ने घेतली काय? पोझिशन. बरोबर आहे. समजा कन्सिडर करा पोझिशन किती असणार आहे? 2 मीटर, 4 मीटर, 6 मीटर, 8 मीटर, 10 मीटर. तर ही घेतली आपण पोझिशन, वाय ने घेतली काय आपण? पोझिशन. ओके, पाच लक्षात प्रॉपर लक्षात द्या. समजून घ्या. कारण तुम्हाला पोझिशन दाखवायची असते, पोझिशन दाखवायची असते. आणि आता इथं जर पोझिशन चेंज पण दाखवायची आहे, चेंज पोझिशन मधला चेंज पण दाखवायचं आहे, पोझिशन पण दाखवायची आहे, चेंज पण दाखवायचं आहे. कारण आपल्याला वेलोसिटी डिस्कस करायचं आहे म्हणून आपल्याला काय दाखवायचं आहे? चेंज इन पोझिशन. चेंज इन पोझिशन दाखवायची आहे, त्यासाठी आपल्याला काय करावं? आपण हा ग्राफ घेऊ. पण ग्राफ मध्ये आपण काय घेतला? एक्स घेतला, एक्स घेतला टाइम, वाय ने घेतली पोझिशन. बरं, पोझिशन कशी असते? ओरिजिन पासून 2 मीटर, ओरिजिन पासून 4 मीटर, ओरिजिन पासून 6 मीटर अशी असते पोझिशन. तर आपण वाय ने घेतली पोझिशन. त्याला क्लिअर असं. आता दाखवायचे पोझिशन, आता दाखवायचे का पोझिशन. समजा कसं एखादा ऑब्जेक्ट आहे, एखादा ऑब्जेक्ट आहे आणि सध्या टाइम दिल्या सोबत समजा टाइम आहे 1 सेकंद. सगळं टाइम दिला 1 सेकंद आहे. आणि ह्या टायमिंगला समजा कन्सिडर करा ऑब्जेक्ट आहे कुठं? ऑब्जेक्ट आहे ओरिजिन पासून 4 मीटर. इथे आहे ऑब्जेक्ट. का बरं? पुढं इथे आहे ऑब्जेक्ट. इथं जर ऑब्जेक्ट आहे याचा मिनिंग काय? की सध्या टाइम किती आहे? टाइम आहे 1 सेकंद. आणि या टायमिंगला ऑब्जेक्ट कुठं आहे? 4 मीटर आहे. इथे पोझिशन. सध्या टाइम किती आहे? 1 सेकंद आणि पोझिशन 4 मीटर. मग ह्या टायमिंगला पोझिशन, तर ह्या पोझिशनला म्हणून आपण काय? x1. याला म्हणून आपण पोझिशन x1. सध्याची पोझिशन, सध्या टाइम आहे 1 सेकंद, तर पोझिशन आहे 4 मीटर. इनिशियल पोझिशन, सध्याची पोझिशन यालाच काय म्हणून करायचं? इनिशियल पोझिशन. क्लिअर? इनिशियल पोझिशन. बरं, आता ऑब्जेक्ट आपल्याला बोलायचं आहे वेलोसिटी ऑफ
तर हा रेस्ट मध्ये नसेल ऑब्जेक्ट. आपल्याला बोलायचं वेळेच्या बाबतीत तर हा रेस्ट मध्ये असेल, हा काय असेल मोशन मध्ये असेल, मूव्ह होत असेल. मग समजा हा मूव्ह झाला, आफ्टर सम टाइम मूव्ह झाला. समजा कसं करा किंवा टाइम किती झाला, समजा टाइम किती झाला 3 सेकंद. टाइम झाला काय 3 सेकंद. तर ह्या टायमिंगला ऑब्जेक्ट कुठे असणार आहे, कारण मोशन मध्ये आहे तर त्याची पोझिशन चेंज असणार आहे. मग ह्या टायमिंगला टाइम असेल 3 सेकंद, त्या टायमिंगला पोझिशन समजा कशी आहे त्याची आहे, ती आहे 8 मीटर. इथं आहे ही मेन क्वेश्चन आहे. बरोबर पण टाइम किती म्हटलं आपण 3 सेकंद. तर 3 सेकंद ह्या टायमिंगला ऑब्जेक्टची पोझिशन किती आहे 8 मीटर. समजा कन्सिडर करा ही सेकंड पोझिशन x2 म्हणू आपण. क्लियर आहे. t1 टायमिंगला पोझिशन x1 4 मीटर, t2 टायमिंगला पोझिशन 8 मीटर. सेकंड पोझिशन x2 पोझिशन. समजा कन्सिडर करायला तुम्ही फायनल पोझिशन, याला काय आपण करा फायनल पोझिशन. बरोबर आहे का. बरं आता बघा चला सांगण्याचा प्रयत्न करा. पहा जेव्हा इनिशियल पोझिशन होती 4 मीटर, इनिशियल पोझिशन होती काय 4 मीटर, फायनल पोझिशन किती आहे 8 मीटर. पोझिशन चेंज झाली आहे. किती चेंज झाली आहे 2 मीटर 4 मीटर. कारण इनिशियल पोझिशन किती आहे 4 आहे आणि फायनल किती आहे 8 आहे. पोझिशन चेंज झाले आणि किती चेंज झाली 4 चेंज झाली. कशी काढली रे फायनल 8 - 4 तुम्ही 4 कसं काढला 8 - 4 इक्वल टू 4. बरोबर आहे. मग तुम्ही चेंज इन पोझिशन कसं करता फायनल पोझिशन इथं बघा इथं जर म्हटलं आपण चेंज इन पोझिशन, चेंज इन पोझिशन ही आहे आधीच ही पोझिशन आहे. बरोबर आहे. पहा आधीची काय बघते आधी बघ एवढी पोझिशन आहे ओरिजिन पासून, ओरिजिन पासून आधी काय एवढी पोझिशन, नंतरची किती आहे नंतरची ही पोझिशन आहे, नंतरची काय ही पोझिशन आहे, ओरिजिन पासून 8 ही पोझिशन आहे. तर पूर्ण x2 मायनस काय आहे x1 तुम्हाला भेटणार हे पूर्ण x2 मधून तुम्ही एवढं मायनस केलं तुम्हाला काय मिळणार हे मिळणार आहे. आणि याला आपण काय चेंज इन पोझिशन. इट इज द चेंज इन पोझिशन. ते काढलंच तुम्ही पूर्ण 8 मधून 4 मायनस केलं, पूर्ण 8 मधून 4 मायनस केलं तुम्हाला भेटत 4. तर इथे काय चेंज इन पोझिशन. क्लिअर करा. बर आता बघ समोर पण पाहिलं आपण. आता समजा कन्सिडर इथं जर मला जर लिहायचं असतं वेलॉसिटी इक्वल टू चेंज इन पोझिशन. चेंज इन पोझिशन आपण कसं काढले मग 8 - 4 म्हणजे x2 - x1, x2 - x1 म्हणजे फायनल पोझिशन मायनस इनिशियल पोझिशन. सिमिलरली चेंज इन टाइम. फायनल टाइम किती आहे फायनल टाइम t2 आहे, इनिशियल टाइम किती आहे t1. हा झाला इथपर्यंत t1 आणि इथून तर इथपर्यंत हा झाला t2. तर पूर्ण टाइम मधून जर तुम्ही एवढा मायनस केला तुम्हाला भेटणार हा. आणि हा काय असेल चेंज इन टाइम. हा असेल चेंज इन टाइम. आधी टाइम किती होता 1 सेकंद, नंतर टाइम किती आहे 3 सेकंद. तर टाइम किती चेंज झाला 2 सेकंद नाही. कारण आधी टाइम होता 1 सेकंद, नंतर टाइम काय 3 सेकंद आहे. चेंज झाला किती 2 सेकंद नाही. 2 कसं काढला 3 - 1 म्हणजे फायनल मायनस इनिशियल. चेंज इन टाइम तुम्ही कसं कसं t2 - t1 तर काय आहे बर वेलॉसिटी याचा हाय फॉर्म्युला आहे. कुठला आहे चेंज इन पोझिशन अपॉन चेंज इन टाइम म्हणजे x2 - x1 अपॉन बर. मग आता याचं मी बघायचं जी वेलॉसिटी आहे ती पॉझिटिव्ह असेल, ती वेलॉसिटी पॉझिटिव्ह असेल की निगेटिव्ह असेल की 0 असेल हे कोण डिपेंड होऊ शकते यावरती. कारण वेलॉसिटी बरोबर हा पण आहे. याचा अर्थ की वेलॉसिटी पॉझिटिव्ह असेल निगेटिव्ह असेल 0 असेल इट मे बी डिपेंड अपॉन द ओव्हरऑल आन्सर. ओव्हरऑल आन्सर ऑफ दिस x2 - x1 काय नाही पाहिजे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह मध्ये हे जाऊ शकते हे नाही होऊ शकत. एक लक्षात काय म्हटलं की हे बघा याची व्हॅल्यू काय पॉझिटिव्ह होऊ शकते, याची व्हॅल्यू निगेटिव्ह होऊ शकते, याची व्हॅल्यू 0 होऊ शकते, याची नाही व्हॅल्यू. याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह पॉसिबल नाही, पॉझिटिव्ह असणार नेहमी, निगेटिव्ह नाही पॉसिबल. की चेंज इन टाइम, चेंज इन टाइम हे नेहमी काय पॉझिटिव्ह असणार आहे हे लक्षात ठेवा. हा याची व्हॅल्यू चेंज होऊ शकते. कारण कशी का चेंज कशी होणार प्रॉब्लेम ना, चेंज कशी होऊ शकते पॉझिटिव्ह केव्हा असेल निगेटिव्ह केव्हा असेल 0 केव्हा असेल हे डिस्कस करू आपण. ते आपण डिस्प्लेसमेंट आपण पाहिलो आपण डिस्प्लेसमेंट आपण पाहिलेला पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट निगेटिव्ह डिस्प्लेसमेंट 0 डिस्प्लेसमेंट त्यात वेक्टर होते ऍक्च्युअली त्यात वेक्टर होते. इथं डिस्कस करू आपण की वेलॉसिटी पॉझिटिव्ह केव्हा असेल निगेटिव्ह केव्हा असेल आणि ते यावर कसं डिपेंड असणार आहे पावर आता डिस्कस करू आपण. फार लक्षात आहे. हा जर समजा म्हटलं की टाइम आहे 1 सेकंड त्याची पोझिशन किती आहे 4 पोझिशन 4 आहे. बरं मग नंतर काय झालं माहिती का बा टाइम झाला बरं टाइम झाला 3 सेकंद पोझिशन किती झाली आहे 8 मीटर. काय पोझिशन वाढली आहे, पोझिशन वाढली बरोबर आहे. तर जे फायनल पोझिशन आहे ही जास्त आहे, फायनल पोझिशन जास्त आहे, इनिशियल पोझिशन कमी आहे बरोबर आहे. म्हणजे पोझिशन काय आहे वाढत आहे, पोझिशन ओरिजिन पासून वाढत आहे ना. सध्या बाहेर ओरिजिन पासून 4 मीटर पोझिशन आहे, ओरिजिन पासून फक्त 4 मीटर पोझिशन आहे आणि नंतर किती आहे ओरिजिन पासून 8 मीटर पोझिशन वाढत आहे ना.
पोझिशन इन्क्रीज होत आहे. क्लिअर झालं? लक्षात ठेवा इथं ऍक्च्युअली होत आहे काय इथं पोझिशन काय होत आहे इन्क्रीज होत आहे. इज इन्क्रीजिंग. आणि जेव्हा पोझिशन इन्क्रीज होत असेल तेव्हा हे क्लिअर असेल. जर पोझिशन वाढली तर फायनल पोझिशन जास्त असणार आहे. पोझिशन जर वाढत असणार आहे ना म्हणजे पोझिशन जर इन्क्रीज होत असेल तर फायनल पोझिशन नेहमी जास्त असणार आहे. कारण पोझिशन वाढत आहे. समजलं ना? आधी 2 4 6 8 पोझिशन वाढत आहे म्हणजे फायनल पोझिशन हे जास्त असणार आहे. झालं क्लिअर? म्हणजे x2 जास्त असणार आहे. x2 जास्त असेल x1 कमी असेल. झालं क्लिअर आहे? इफ द पोझिशन इज इन्क्रीजिंग तर हे तर क्लिअर आहे की फायनल पोझिशन जास्त असेल म्हणजे x2 काय असेल हे जास्त असेल ग्रेटर दॅन द x1. क्लिअर आहे? x2 जास्त आहे म्हणजे पहिली बार हे जे डिफरन्स मधली फर्स्ट टर्म जास्त आहे सेकंड टर्म कमी आहे. ऑब्वियसली आन्सर काय ना पॉझिटिव्ह आहे. बरोबर कारण कारण बघा x2 म्हटलं 8 आणि x2 म्हटलं 8 x1 म्हटलं 4. बरोबर x2 काय 8 आहे x1 4 आहे. बरोबर पहिली काय जास्त आहे दुसरी काय कमी आहे. सो जास्त मायनस कमी आन्सर पॉझिटिव्ह येते +4. बरोबर आहे? आन्सर काय आला पॉझिटिव्ह. आणि आन्सर जर पॉझिटिव्ह तर व्हेलॉसिटी पॉझिटिव्ह. समजलं काय ना? यस सर. पहा जर पोझिशन काय वाढत असेल जर टाइमच्या हिशोबाने जर पोझिशन वाढत असेल तर तेव्हा काय असते फायनल पोझिशन जास्त. फायनल पोझिशन जास्त इनिशियल पोझिशन काय समजा कमी. याचा मिनिंग असं की x2 जास्त x1 कमी आणि x2 जर जास्त x1 कमी तर ओव्हरऑल याचा आन्सर काय पॉझिटिव्ह. याचा आन्सर पॉझिटिव्ह म्हणजे व्हेलॉसिटी पॉझिटिव्ह. समजले काय मग? Hence velocity will be positive. कारण याचा आन्सर भेटणार पॉझिटिव्ह. x2 - x1 हे काय भेटणार तुम्हाला पॉझिटिव्ह आणि हे जर पॉझिटिव्ह तर व्हेलॉसिटी पॉझिटिव्ह. व्हेलॉसिटी काय भेटेल पॉझिटिव्ह. समजलं काय? यस सर. आता हे जे मी सांगितलंय व्हेलॉसिटी पॉझिटिव्ह असेल हे कशावर सांगत आहे पोझिशन वरून सांगत आहे. चेंजिंग पोझिशन बरोबर कशावर सांगत आहे पोझिशन वरून. इथं जे सांगितलं मी ते कशावर सांगितलं डिस्प्लेसमेंट सांगितलं होतं की व्हेलॉसिटी पॉझिटिव्ह असेल की निगेटिव्ह असेल की 0 असेल हे कशावर सांगितलं होतं डिस्प्लेसमेंट वर. जर डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह व्हेलॉसिटी पॉझिटिव्ह. जर डिस्प्लेसमेंट निगेटिव्ह तर व्हेलॉसिटी निगेटिव्ह. जर डिस्प्लेसमेंट 0 तर व्हेलॉसिटी 0. हे सांगितलं होतं डिस्प्लेस वरून. आणि आता हे जे सांगितलं हे कशावर सांगत आहे पोझिशन वरून सांगत आहे की जर पोझिशन जर इन्क्रीज होत असेल तर ऑब्वियसली फायनल पोझिशन जास्त इनिशियल पेक्षा. x2 - x1 पॉझिटिव्ह व्हेलॉसिटी पॉझिटिव्ह. चला दुसरी केस सेकंड केस बघू. जर आता पोझिशन कमी होत असेल आता बघू आता पोझिशन कमी होत असेल म्हणजे समजा कसं करा ऑब्जेक्ट कुठे आहे ऑब्जेक्ट इथं नाही इनिशियली. समजा का इनिशियली इथं नाही आहे तो इनिशियल कुठे आहे इनिशियल समजा ओरिजिन पासून जास्त आहे. इनिशियल कुठे आहे ओरिजिन पासून जास्त आहे तो समजा तो इथं आहे. इनिशियल कुठे आहे तो समजा इथं आहे इनिशियल. टाइम आहे समजा काय बघा टाइम किती समजा t1 आहे. टाइम किती समजा काय t1 पडेल काय टाइम असणार आहे बरोबर आहे. बरं काय टाइम असणार आहे आणि त्या टायमिंगला ऑब्जेक्ट कुठे आहे 8 मिनिटला आहे. सेकंड केस बघतो आपण ना. टाइम तर सध्या टाइम t1 आहे. पोझिशन किती आहे समजा त्याची 8 मिनिट आहे. सध्या तो 8 मिनिटला आहे. ओरिजिन पासून तो 8 मिनिटला आहे. ओके मग ही जर त्याची काय सुरुवातीची पोझिशन x1 टाइम आहे t1 त्याची पोझिशन किती आहे 8 आहे. क्लिअर? आता पोझिशन करा पहा आता मोशन मध्ये आहे. पोझिशन चेंज करत आहे पण आता पोझिशन कशी चेंज करत आहे पोझिशन चेंज कशी करत आहे पाहा लक्षात इकडे. समजा कसं करा आधी तो 8 मिनिटला होता t1 त्याचा टाइम होता 3 सेकंड काहीतरी. समजा कसं आता काय टाइम वाढणार आहे. टाइम तर कमी होणार नाही लक्षात जा. टाइम तर कमी होणार नाही. टाइम किती कमी होतं कारण सध्या टाइम जर समजा 3 वाजले नंतर काय 2:30 होणार का तो 2 होणार का नाही. टाइम कमी होत नसते कधीच. लक्षात ठेवा पहिली गोष्ट महत्वाचा फॅक्ट की टाइम कधी कमी होणार नाहीये. टाइम ऑलवेज करा वाढत जाणार आहे. ऑलवेज जर वाढत जाणार आहे म्हणजे t2 नेहमी जास्त असणार आहे. t2 नेहमी जास्त असणार आहे म्हणजे ते आन्सर का नेहमी पॉझिटिव्ह असणार आहे. टाइमचं फॅक्ट हा महत्वाचं. टाइम कधी कमी होणार नाहीये तो नेहमी वाढतच जाणार आहे. बरं बघा सध्या कन्सिडर करायचं सध्या कुठे आहे तो सध्या तो त्याची ही पोझिशन आहे. सध्या ही पोझिशन आहे. क्लिअर? बरं t1 या टायमिंगला त्याची पोझिशन किती आहे 8 मीटर झाली पोझिशन. आता पोझिशन चेंज करत आहे. पोझिशन काय तो चेंज करत आहे. पोझिशन जो चेंज करत आहे आफ्टर सम टाइम समजा बघा आफ्टर सम टाइम तर जेव्हा टाइम किती आहे टाइम आहे समजा 5 सेकंद. टाइम किती आहे 5 सेकंद. पोझिशन चेंज केली आणि पोझिशन कशी आहे त्याची कमी केली पोझिशन. आता पोझिशन कमी होतं समजा कन्सिडर करा किंवा जेव्हा टाइम आहे 5 सेकंद t2 तर तेव्हा त्याची पोझिशन किती समजा कन्सिडर ती पोझिशन आहे 4. बाबरा तिथं ही पोझिशन आहे त्याची. आधी ही पहिली पोझिशन म्हणजे त्याची सेकंड पोझिशन ही आहे पोझिशन. आता काय होतं बाबरा काय होतं आता पोझिशन कमी झाली. पोझिशन काय कमी झालं आता t2 या टायमिंगला म्हणजे 5 सेकंदला पोझिशन त्याची 4 मीटर आहे. पोझिशन कमी झाली ही x2
ही काय आहे x1 बरं, ही काय x1 आहे ना ऍक्च्युली, ही 8 मीटर x1 आणि ही जे काय ऍक्च्युली ही x2 आहे. असं पॉसिबल आहे ना? यस. आधी तो काय आधी समजा ह्या टायमिंगला ओरिजिन पासून 8 मीटर होता, म्हणजे तर काय झालं तो ह्या टायमिंगला काय ओरिजिन जवळ आला समजा 4 मीटर झाली पोझिशन, x2 कडे 4 मीटर झाली, त्याला काय असे पॉसिबल आहे. पण जेव्हा असं होणार तेव्हा पहा काय वेलोसिटी निगेटिव्ह. हा, तर इथं जर बघा हे झालं काय इनिशियल पोझिशन, ही झाली फायनल पोझिशन. या केसमध्ये या जर केसमध्ये पाहिलं आपण हां बरोबर. या केसमध्ये बघा इथे ऍक्च्युली पोझिशन कमी होत आहे कारण पोझिशन डिक्रीजिंग. मगाशी काय होतं पोझिशन इन्क्रीजिंग, आता पोझिशन काय होत आहे डिक्रीजिंग. इफ पोझिशन इज डिक्रीजिंग, हा सर जेव्हा पोझिशन डिक्रीज होत असेल, जेव्हा पोझिशन काय डिक्रीज होत असेल तर तेव्हा पहा तुम्हाला माहित आहे ऑब्विसली पोझिशन कमी होत आहे तर फायनल काय कमी असणार आहे, फायनल पोझिशन कमी. x2 काय लेस, x2 इज लेस दॅन x1. फायनल पोझिशन इज लेस दॅन द इनिशियल पोझिशन. झालं क्लियर? x2 कमी आहे, x1 जास्त आहे. मग हे जे समजा x2 x1 आहे याचा अर्थ काय निघाला पाहिजे निगेटिव्ह. x2 x1 याचा अर्थ काय निघाला पाहिजे निगेटिव्ह. कारण बघा x2 किती आहे 4च आहे, x2 4 आहे आणि x1 किती आहे 8 आहे. सो 4 - 8 -4 बरोबर आहे. म्हणजे मग ओव्हरऑल आन्सर काय निघेल निगेटिव्ह. जे पोझिशन निघेल तुम्हाला काय पोझिशन किंवा चेंज इन पोझिशन काय निघेल निगेटिव्ह. असे पॉसिबल आहे. यस. मग जर समजा असं असेल की जर समजा x2 x1 हे जर निगेटिव्ह येऊ शकते तर याचा मीनिंग असं की जी वेलॉसिटी आहे ती वेलॉसिटी पण काय निगेटिव्ह येऊ शकते कारण हे निगेटिव्ह निघालं आणि वेलॉसिटी काय निघेल निगेटिव्ह. क्लियर? Hence velocity it could be negative. पण कोणावर डिपेंड आहे तिथं? कोणावर डिपेंड आहे? पोझिशन वर. पहिल्या केस मध्ये काय आहे पोझिशन इन्क्रीज होत आहे. जेव्हा पोझिशन इन्क्रीज होत असेल 4 8 10 बरोबर आहे, पोझिशन इन्क्रीज होत असेल तर x2 जास्त असते x1 पेक्षा. म्हणजे काय आहे जे x2 x1 काय आहे पॉझिटिव्ह. सेकंड केस मध्ये काय म्हटलं जर पोझिशन डिक्रीज होत असेल कमी होत असेल पोझिशन तर तेव्हा काय असणार आहे तेव्हा x2 लेस x1. x2 लेस म्हणजे आन्सर काय निगेटिव्ह म्हणजे वेलोसिटी निगेटिव्ह. समजलं काय? यस सर. माझा बघा वेलोसिटी पॉझिटिव्ह असेल निगेटिव्ह असेल किंवा 0 असेल डिपेंड कशावर डिस्कशन होती दुसरं कशावर डिपेंड आहे पोझिशन वर. बरोबर आहे. मग आता बघा तुम्हाला आता ह्या दोन तुम्हाला वेलोसिटी डिपेंड करायच्या आहेत. दोन वेलोसिटी डिपेंड करायच्या आहेत. एक कुठली वेलोसिटी माहिती आहे का पॉझिटिव्ह वेलोसिटी, एक कुठली माहिती आहे का पॉझिटिव्ह वेलोसिटी आणि दुसरी माहिती आहे का निगेटिव्ह वेलोसिटी. क्लियर? आता मला सांगा बघा इथं जर समजा डिस्प्लेसमेंट जर असेल पॉझिटिव्ह तर वेलोसिटी पॉझिटिव्ह झालाय आणि जर डिस्प्लेसमेंट निगेटिव्ह असेल निगेटिव्ह तेव्हा मध्ये डेफिनेशन द्यायची. पावर आता पहिले काय सांगतो आता इनिशियल पाहणार आपण काय पॉझिटिव्ह वेलोसिटी. इनिशियल पॉपिंग काय पॉझिटिव्ह वेलोसिटी. मग थोडंफार समजलं पोझिशन वरून सुद्धा समजलं आणि काय सुद्धा समजलं. ठीक आहे. तर पहिले आपण काय पाहायचं पॉझिटिव्ह वेलोसिटी बघू आपण आता. फर्स्ट आपण टाईप करतो मला खूप सारं पाहिलं आपण वेलोसिटी टाईप खूप सारं पाहिलं आहे तुम्हाला. तुम्ही समजा बेसिक आहे तुम्ही एकच टाईप पाहिलं असेल वेलोसिटी म्हणजे वेलोसिटी बस तुम्ही हेच पाहिलं असेल. पण त्याचे खूप सारे टाईप आहेत ते आपण आता पाहायचे आणि ते टाईप तुम्हाला समजा जनरल मेनमध्ये नीटमध्ये किंवा CET त्या सगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये आणि त्यावरती क्वेश्चन असणार आहे. तुम्ही जर पाहिलं असेल सध्या जो नीटचा पेपर झाला असेल नीटचा किंवा आता काही दिवसापासून CET म्हणा किंवा नीटचा पेपर झाला असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा ॲव्हरेज स्पीडवरती तुम्हाला फॉर्म्युले असतील. ॲव्हरेज स्पीडवरती आता CET जर म्हटलं तर 12च असणार म्हणा पण नीट बोलू आपण. CET कशावरती जातं फक्त 12th सिलेबसवरती. CET जे असते फक्त 12th वरती असते. पण जर नीट म्हटलं किंवा जनरल मेन म्हटलं त्यात 11वीचं पण असते 12वीचं पण असते. तर त्या एक्झाममध्ये तुम्हाला ॲव्हरेज स्पीडवरती ॲव्हरेज वेलोसिटीवरती क्वेश्चन असतील. तुम्ही पाहून घेसाल नीटचं जर तुम्हाला पेपर जर तुम्हाला माहीत पडला समजा पेपर जर भेटला तर त्या पेपरमध्ये तुम्हाला याचे असणार आहेत याचे क्वेश्चन आहेत ॲव्हरेज वेलोसिटीचे ॲव्हरेज स्पीडचे तुम्ही सध्या सॉल्व्ह करू शकता. नीटच्या पेपरमध्ये जो ॲव्हरेज स्पीडचा क्वेश्चन असेल तुम्ही सध्या सॉल्व्ह करू शकता कारण स्पीड झालेली आपली ॲव्हरेज स्पीड आपली झालेली आहे आणि त्याचे क्वेश्चन तुम्ही सध्या सॉल्व्ह करू शकता. मग जर पाहायचं असेल तर पाहून घे जा. बरं तर हे जे टाईप आपण पाहता हे टाईप त्यामध्ये टाईप आहे नीट JEE मेन किंवा त्यासारख्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी. ठीक आहे. चला तर जो आपण टाईप पाहता आपण बघा वेलोसिटीचे डिफरंट टाईप आपण पाहिलेले आहे व्हिडिओमध्ये. आपण काय पाहतो युनिफॉर्म वेलोसिटी, नॉन युनिफॉर्म वेलोसिटी, ॲव्हरेज वेलोसिटी. तीन टाईप झाले का रे? बरं आता एक आणखी टाईप कुठला म्हटलं आपण आज काय म्हटलं पॉझिटिव्ह वेलोसिटी आपला तो पाहायचा आहे. मग निगेटिव्ह बघू.
सो पहिले पाहायचा आपण कुठला आज पाहायचा पॉझिटिव्ह वेलॉसिटी. पॉझिटिव्ह वेलॉसिटी सिंपल आहे की वेलॉसिटी पॉझिटिव्ह केव्हा असते तुम्ही पाहालच जर डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह वेलॉसिटी पॉझिटिव्ह किंवा हे काय होतं रे पोझिशन जर इन्क्रीज होत असेल बरोबर आहे पोझिशन काय होत असेल इन्क्रीज होत असेल तेव्हा वेलॉसिटी असणार आहे पॉझिटिव्ह. क्लिअर का रे पाहा कशी झालं हे पाहायचं तुला यावरून बघू आपण डेफिनेशन कशी होणार आहे if the position of an object is increasing. क्लिअर का रे आधी किती होती 4 आधी तर ऍक्च्युअली आधी होता आधी होती समजा काय ही पोझिशन नंतर काय ही होती पोझिशन ही होती x2 बरोबर आहे आणि ही काय होती रे x1. क्लिअर पहिली पोझिशन ही काय सेकंड पोझिशन. बरं ही केस होती हा टाइम होता t1 हा टाइम काय t1 होता आणि हा टाइम काय रे t2 असं तो पहिला. We are concerning with the positive velocity. That's why we take x1 less, x2 greater. Clear का रे? कारण आपण काय बोलत आहे पॉझिटिव्ह वेलोसिटी. इथे काय नाही वेलोसिटी ऍक्च्युअली पोझिशन वाढायला पाहिजे म्हणून आपण x1 लेस घेता x2 ग्रेटर. क्लिअर जेव्हा पोझिशन काय होत असेल इन्क्रीज होत असेल विथ टाइम सध्या ही पोझिशन नंतर काय नंतर ती पोझिशन टाइमच्या हिशोबाने पोझिशन काय होत आहे इन्क्रीज होत असेल देन द वेलोसिटी विल बी पॉझिटिव्ह. If the position of an object, if the position of an object is increasing, आणि कोणाच्या हिशोबाने तर टाइमच्या हिशोबाने with respect to time, then तेव्हाची त्याची जी वेलोसिटी निघणार आहे पॉझिटिव्ह. then its velocity is positive. Its velocity is positive. समजलं का आपल्याला? Yes. काय डेफिनेशन पॉझिटिव्ह वेलोसिटीची? If the position of an object is increasing with respect to time, then its velocity is positive. पॉझिटिव्ह काय असतं तुम्हाला समजलं काय? Yes, sir. आधी पोझिशन कमी आहे नंतर जास्त आहे वाढत आहे पोझिशन म्हणजे फायनल पोझिशन जास्त आहे इनिशियल कमी आहे आन्सर काय निघतंय म्हणजे x2 जास्त आहे x1 पेक्षा जे x2 - x1 हे पॉझिटिव्ह निघते म्हणून वेलोसिटी काय असते पॉझिटिव्ह. समजलं बस आता बघ तिथे डेफिनेशन झाली कसं तुम्ही आता प्रॉब्लेम लिहिसाल कसं की if the position is increasing then x2 is greater than x1 बरोबर आहे. इन दिस केस पण ह्या केसमध्ये काय असते पोझिशन काय असते फायनल पोझिशन जास्त असते इनिशियल कमी असते बरोबर आहे. इथं ते आपण प्रॉपर घ्या हिअर काय म्हणून आपण x2 काय असते जास्त बरोबर आहे x2 इज ग्रेटर दॅन x1 त्यामुळे काय आहे x2 - x1 x2 - x1 हे काय आहे पॉझिटिव्ह. आणि म्हणून जी वेलोसिटी असते जे काय असते समजा ज्याला आपण x2 - x1 t2 - t1 असते तर याचा आन्सर काय निघणार आहे पॉझिटिव्ह. हेन्स वेलोसिटी विल बी पॉझिटिव्ह. क्लियर तुम्हाला हा जो आपण समजा x घेतला y घेतलं पोझिशन तुम्हाला समजली कशी आहे काय बा समजा बरं मी म्हटलं समजा हा जो ऑब्जेक्ट आहे ऑब्जेक्टची ही पहिली पोझिशन आहे ही नंतरची पोझिशन आहे पोझिशन आणखी कुठेतरी पोझिशन असेल एखादी आणि पोझिशन वाढतच आहे टाइमच्या हिशोबाने पोझिशन वाढतच आहे बरं कारण बरं पोझिशन जर वाढत जात असेल तर बा त्याच्या पोझिशनचे काय आपल्याला पॉईंट मिळणार आहे. आपण पॉईंट प्लॉट केले का आपण ग्राफ जेव्हा प्लॉट होईल ग्राफ तुम्ही पॉईंट प्लॉट करता आणि त्या पॉईंटला तुम्ही कनेक्ट करता जॉईन करता तो निघते ग्राफ इथं पण दिसलं काय इथं ऍक्च्युअली बघा इथं काय ही त्याची पहिली पोझिशन आहे ही नंतरची पोझिशन ही नंतरची पोझिशन आहे आणि ह्या पोझिशनवर तुम्ही काय केलं याला तुम्ही जॉईन केलं याला तुम्ही काय केलं समजा जॉईन केलं तर तुम्हाला काय मिळणार ग्राफ हा मिळाला आहे ग्राफ मिळाला. क्लिअर काय हा मिळाला ग्राफ. आता हा ग्राफ कशाचा आहे हा ग्राफ कशाचा आहे ग्राफ आहे पोझिशन टाइम. हा जो ग्राफ आहे पोझिशन टाइम कारण आपण x घेतलाय टाइम आणि y ने घेतलाय काय पोझिशन म्हणून जो ग्राफ तयार होता है तो आहे पोझिशन टाइम ग्राफ. इधर क्लियर जो ग्राफ आहे हा कुठला आहे पोझिशन टाइम ग्राफ. पोझिशन टाइम ग्राफ आहे बरं पोझिशन टाइम ग्राफ आहे कशाचा ऑब्जेक्टचा जो ऑब्जेक्ट मूव्ह होत आहे
जो ऑब्जेक्ट काय मूव्ह होत आहे मोशन मध्ये आहे त्याचा पोझिशन टाइम ग्राफ ड्रॉ केला. त्याचा पोझिशन टाइम ग्राफ ड्रॉ केला. बरं काय ग्राफ जर म्हटलं आपण ग्राफचा स्लोप माहिती आहे का तुम्हाला? ग्राफचा स्लोप असते. ग्राफचा स्लोप असते ना एखादी लाईन असेल लाईनचा स्लोप असते. तुम्ही ग्राफ प्लॉट केले असेल की लाईन निघते त्याचा काय स्लोप थोडंसं काही थोडंफार काढत असेल बाबा आता त्या स्लोप मध्ये आणि वेलॉसिटी मध्ये रिलेशन काय आहे? हा जो ग्राफ आहे ना याचा आपण काढू कराय याचा ह्या ग्राफचा तुम्हाला काढायचा आहे स्लोप. ह्या लाईनचा काढायचा आहे स्लोप. क्लिअर करा. बरं स्लोप कसा करतो आपण? स्लोप कसा करतो पाहत होता हे T1 आहे. हे काय ऍक्च्युअली हे T1 आहे. क्लिअर. हे काय T2 आहे आणि हे काय ऍक्च्युअली हे आहे x1 हे आहे x1 ठीक आहे आणि हे काय आहे x2 आहे. त्याला क्लिअर. बरं एखाद्या लाईनचा जो स्लोप असते एखाद्या लाईनचा जो स्लोप असते स्लोपचा फॉर्म्युला काय सर फॉर्म्युला? हा हा बरोबर आहे. हे बघा जर समजा ऍक्च्युअली तुम्ही पाहिलं तुम्ही असं पाहिलं होतं की बा इकडे काय x असते इकडे y असते आणि बा इकडे काय इकडे x1 असते इकडे काय समजा x2 असते आणि इकडे काय असते y1 y2 असते. अशी काहीतरी लाईन असते काहीतरी. तुम्ही जेव्हा स्लोप काढता तर x ने x1 x2 असते. जेव्हा तुम्ही स्लोप काढता तर x ने काय असते x1 x2. इथं काय आहे ऍक्च्युअली T1 T2 आहे. थोडं चेंज आहे बस. स्लोप काढताना x ने काय असते x1 x2 असते y ने काय असते y1 y2 असते. इथं चेंज आहे. इथं x ने काय आहे इथं x ने T1 T2 आहे y ने x1 x2 आहे. पोझिशन आहे झालं हे. बरं आता जो स्लोप असते लाईनचा जो असं म्हटलं तर ह्या केसमध्ये ह्या लाईनचा जो स्लोप असते त्या स्लोपचा फॉर्म्युला y2 y1 हा तुम्ही फॉर्म्युला आधी पाहिला आहे. एखादी लाईन त्याचा स्लोप y2 y1 और x2 x1. पण आता ठीक आहे आता हा जो ग्राफ हा थोडा वेगळा आहे. याच्या x एक्सिस टाइम आहे x एक्सिस नाही आहे T1 T2 आहे आणि याच्या y एक्सिस काय आहे y एक्सिस y1 y2 नाही आहे x1 x2 आहे. मग याचा जर तुम्ही हा जो ग्राफ आहे ही जी लाईन आहे याचा तुम्ही काढा स्लोप काढा याचा स्लोप. आपण ऍक्च्युली y1 घेतो ना y2 y1 इथं काय आहे x2 x2 x1 T2 T1 पहा ऍक्च्युअली हा ग्राफ आहे. हा काय आहे ग्राफ आहे. ग्राफ कशाचा आहे? हा जो ग्राफ हा पोझिशन टाइम ग्राफ ऑफ एन ऑब्जेक्ट. जो ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टच्या पोझिशन टाइम ग्राफ आहे. ऑब्जेक्टचा पोझिशन टाइम ग्राफ आहे त्याचा स्लोप त्याचा काय आहे स्लोप बरोबर आहे. आणि त्याचा स्लोप काय येणार आहे x2 x1 अपॉन T2 T1. हे पहा आणि इकडे वेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे. सेम आहे सेम आला फॉर्म्युला बरोबर आहे. बाईक पहा वेलॉसिटीचा फॉर्म्युला कसा असते x2 x1 अपॉन T2 T1 आणि इथं हा जो स्लोप आलेला आहे त्या स्लोपचा फॉर्म्युला तोच आलेला आहे. याचा मिनिंग इथं काय फॉर्म्युला इथं वेलोसिटी ही स्लोप हा वेलोसिटी ही स्लोप वेलोसिटी काय हा स्लोप आहे. हल काय क्लियर आहे बाज होता. इथं बघ एखादा जर ऑब्जेक्ट आहे तो जर मोशन मध्ये आहे मग त्याचा पोझिशन टाइम ग्राफ ड्रॉ केला. समजा काय होतं ऑब्जेक्ट काय हा मोशन मध्ये आहे आणि त्याचा आपण ग्राफ ड्रॉ केला कसं करा तर पोझिशन टाइम ग्राफ त्या ग्राफचा काढला स्लोप. तर तो स्लोप जो असतो तोच काय असते त्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी बरोबर आहे. एखाद्या ऑब्जेक्टचा पोझिशन टाइम ग्राफ त्याचा जर काढला स्लोप तर तोच काय असते त्याची व्हेलॉसिटी. क्लिअर. स्लोप इज इक्वल टू व्हेलॉसिटी बरोबर आहे. हे लक्षात तुम्हाला. आता बरं हेच येणार आहे तर थोडंसं काय डिटेल मध्ये जातं आपण थोडंसं जो आपण जे आपल्याला प्रॉपर्ली आपल्याला पाहायचं आपण ते पाहत आहे. कारण तुम्हाला हे जर समोर ग्राफच असणार आहे. तुम्ही जर पाहिलं काही क्वेश्चन तुम्ही पेपर पाहिलं असतील तर ग्राफचे पण क्वेश्चन असतात नीटमध्ये जनरल ग्राफचे पण क्वेश्चन असतात. मग ग्राफ कोणाचा पोझिशन टाइम ग्राफ वेलॉसिटी टाइम ग्राफ ऍक्सिलेरेशन टाइम ग्राफ क्लिअर काय म्हणजे ग्राफ मध्ये ऍक्च्युअली होत काय ते पण तुम्हाला लक्षात लागेल. कुठला ग्राफ असेल त्याचा स्लोप कसा असणार आहे वेलॉसिटी असणार आहे. एक जर मी दुसरा जर ग्राफ घेतला असता वेलॉसिटी टाइम ग्राफ घेतला असता त्याचा स्लोप ऍक्सिलेरेशन भेटला असता. बघा हे थोडं काय जे होत आहे ते समजण्याचा प्रयत्न करा. जे होत आहे ऍक्च्युअली ते प्रॉपरली समजा क्लिअर समजायचं आहे कन्सेप्ट क्लिअर करायचे आहे. बरं इथं परत मी करत आहे परत रिपीट करत आहे की ऑब्जेक्टचा पोझिशन टाइम ग्राफ त्याचा स्लोप म्हणजे काय आहे त्या ऑब्जेक्टची वेलॉसिटी. सगळं काय म्हटलं मी
ऑब्जेक्टचा पोझिशन टाइम ग्राफ त्याचा म्हणजेच त्या ऑब्जेक्टची वेलॉसिटी. क्लिअर आहे? पण झालं. बरं, मग आता या केसमध्ये तुम्हाला माहिती आहे बघा, जो स्लोप आहे तो स्लोप वगैरे पॉझिटिव्ह पॉसिबल आहे, निगेटिव्ह पॉसिबल आहे, झिरो पॉसिबल आहे. बरोबर आहे का नाही? पण या केसमध्ये बघा काय होत आहे, हा जो ग्राफ हा ग्राफ असा आहे, इन्क्रीजिंग ग्राफ आहे. इन्क्रीजिंग ग्राफ असल्यामुळे काय त्याचा जो एक्स असणार आहे हा लार्जर असणार आहे. हा जो ग्राफ आहे ह्या ग्राफचा जो x2 आहे, x2 कसा राहा जास्त आहे आणि काय x1 करा कमी आहे. मग लार्जर मायनस स्मॉलर आन्सर काय येणार आहे पॉझिटिव्ह. 8 - 4 पॉझिटिव्ह. स्लोप काय आहे पॉझिटिव्ह, म्हणजे मग याचा स्लोप काय आहे पॉझिटिव्ह. समजलं काय म्हणतात? यस सर. जेव्हा ऑब्जेक्टची वेलॉसिटी असते पॉझिटिव्ह, जेव्हा ऑब्जेक्टची वेलॉसिटी असते पॉझिटिव्ह, तर तेव्हा त्याचा जर तुम्ही पोझिशन टाइम ग्राफ काढला, त्याचा जर स्लोप काढला तो पण काय असते पॉझिटिव्ह. बरं असं का बरं? कारण वेलॉसिटी पॉझिटिव्ह असते. भेटलं का तुम्हाला? स्लोप पॉझिटिव्ह का मिळाला? स्लोप पॉझिटिव्ह का मिळाला? कारण वेलॉसिटी मला पॉझिटिव्ह आहे ना. याचे भेटलं वेलॉसिटी काय ऍक्च्युअली पॉझिटिव्ह आहे म्हणून स्लोप तुम्हाला भेटणार आहे पॉझिटिव्ह. तर इथं सध्या फक्त आपल्याला हेच पाहिजे, सध्या फक्त आपल्याला पॉझिटिव्ह वेलॉसिटी पाहिजे, फक्त पॉझिटिव्ह वेलॉसिटी पाहिजे. बरं, पर्टिक्युलर लक्ष ठेवायचं आहे पॉझिटिव्ह वेलॉसिटी केव्हा असणार आहे, पॉझिटिव्ह वेलॉसिटी केव्हा असणार आहे जेव्हा काय आहे पोझिशन काय आहे इन्क्रीज असेल. हे महत्त्वाचं आहे. जर ऑब्जेक्टची पोझिशन इन्क्रीज होत असेल, बरोबर आहे का? if the position of an object increases with the time then its velocity बरं वेलॉसिटी पॉझिटिव्ह असणार आहे कारण x2 greater than x1 x x1 पॉझिटिव्ह आणि काय समजा वेलॉसिटी पॉझिटिव्ह. ओके, त्याचा जर तुम्ही ग्राफ पण ड्रॉ केला तर तो पण निघणार आहे, त्या स्लोप पण निघेल पॉझिटिव्ह. पोझिशन टाइप ग्राफ जर तुम्ही ड्रॉ केला त्याचा पण स्लोप निघणार आहे पॉझिटिव्ह. बरं, आणि इथं तुम्हाला ही कन्सेप्ट कशी ठेवायची, हे कन्सेप्ट मला कशी ठेवायची कुठली दिवाली ही कन्सेप्ट काय लिहायचं आहे? स्लोप ऑफ पोझिशन टाइम ग्राफ ऑफ एन ऑब्जेक्ट इज हा ज्या फॉर्म्युला स्लोप इक्वल टू x2 - x1 अपॉन t2 - t1. आणि म्हणून पहा आपण इथे जर आपण कंपेअर केलं तर याला जर आपण पहा याला जर इक्वेशन सेकंड, याला काय दिलं आपण इक्वेशन सेकंड दिलं आणि इथे जे वेलॉसिटी होती वेलॉसिटी जर आपण इक्वेशन 1 दिलं तर ह्या 1 आणि 2 वरून आपल्याला काय मिळणार आहे की स्लोप म्हणजे काय वेलॉसिटी. बरोबर आहे? फ्रॉम 1 and 2 फ्रॉम इक्वेशन 1 and 2 आपल्याला मिळणार आहे की स्लोप तोच काय त्याचं काय त्या ऑब्जेक्टची वेलॉसिटी असणार आहे. स्लोप किस काय त्याची वेलॉसिटी असणार आहे. बरं, अगेन चला सांगायचं हा जो ग्राफ आहे ऑब्वियसली ग्राफ कसा इन्क्रीजिंग ग्राफ आहे ना. हा ग्राफ कसा पाहिजे इथे लिहू शकतो की एवढं लिहू शकता किंवा तुम्ही त्याला समोर वाढू शकता, काय हरकत नाही. ग्राफ पासून इन्क्रीजिंग आहे. ग्राफ जर इन्क्रीजिंग आहे याचा मिनिंग काय की x2 जास्त राहणार आहे, x2 काय ऑलवेज जास्त राहणार आहे. म्हणून मग x2 जर जास्त असेल x1 जर कमी असेल तर स्लोप पण काय पॉझिटिव्ह राहणार आहे. बरोबर कशा की ॲज x2 इज ऑलवेज ग्रेटर दॅन x1 मीन्स x2 greater than x2 - x1 is positive आणि hence हा स्लोप पण काय असणार आहे पॉझिटिव्ह. स्लोप इज ऑल्सो काय आहे पॉझिटिव्ह. असं सांग लक्षात ठेवायचं आहे पॉझिटिव्ह वेलॉसिटीच्या केसमध्ये जो ग्राफ असणार आहे पोझिशन टाइम ग्राफ ऑफ एन ऑब्जेक्ट, तर त्याचा जो स्लोप असणार आहे तो पण काय असणार आहे पॉझिटिव्ह. क्लिअर करेल? यस सर. आता द्या छान.